मी माधुरी. चला तर आज आपण एक रेसिपी करणार आहोत. उन्हामध्ये कैरी तोडून घेऊन आपण कैरीचा गुळांबा करणार आहे. चला मोठी बघून आपण कैरी तोडून घेऊया. आपण ना ह्या झाडाची मोठी बघून एक कैरी तोडून घेऊ. 2 कैऱ्या घेणार आहोत, एक ह्या झाडाची आणि एक दुसऱ्या झाडाची घेऊ. बघू शकताय तुम्ही, ताजी कैरी तोडलेली आहे आपण. चला तर आता आपण ह्या दोन्ही कैऱ्या स्वच्छ आधी पाण्यामध्ये धुवून घेऊया. आता आपल्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात. थोड्या कपड्याने पुसून घेऊया पहिल्यांदा. आता आपल्याला याची साल काढून घ्यायची. साल काढायची आपल्याला आणि ह्याला आपण परत नंतर किसून घ्यायचं आहे. आता आपल्या दोन्ही कैऱ्या किसून झाल्या, साल काढून झालेले आहेत. आपण आता यांना किसणीने किसून घेऊया. बघू शकता तुम्ही, मोठ्या किसणीने आपण किसून घ्यायला लागले. आता आपल्या 2 कैऱ्या किसून झालेल्या आहेत. ह्याचं आपण एका प्लेटचं माप घेऊया, म्हणजे गुळ पण आपल्याला तेवढाच घेता येईल. सर्वात पहिल्यांदा आपण गॅस पेटवून घेऊया. नंतर त्यामध्ये आपण हे किसलेली कैरी टाकून घेऊया. तेवढाच आपण त्याच मापाने आता गूळ घेऊया. त्यामध्ये आता आपण गूळ घालून घ्यायचं आणि छान शिजवून घेऊया. आता हे एक गूळ झालेलं आहे. आता हे 10 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी लहान मुलांसाठी आहे आणि मोठे पण खाऊ शकतात. पण खोकला वगैरे येऊ नये म्हणून कैरी खाऊन आपण असं गूळ घालून खाऊ शकतो. बघू शकता गुळाचं पाणी व्हायला लागलेलं आहे. आता हे गुळामध्ये शिजवून घ्यायचं. थोडंसं परतून घेऊया हे. आणि आंब्याचा आणि कैरीचा वास तर इतका छान यायला लागलाय ना, खूप छान यायला लागलाय. 2 वेलदोडे आपण यामध्ये बारीक करून टाकूया. आपण हे 2 वेलदोडे बारीक करून घेतलेत, ते थोडं टाकून घेऊया आणि चिमटभर मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं टाकूया आणि हलवून घेऊया. बघू शकता आता आपली ही कैरी शिजलेली आहे चांगली गुळामध्ये. चिकटपणा दाखवते तुम्हाला. आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि आपण एका प्लेटमध्ये हा गुळांबा काढून घेऊया. बघू शकता हे आपला गुळांबा तयार झालेला आहे. तरी तुम्ही पण एकदा उन्हाळ्यामध्ये, आता कैऱ्या चालू आहेत ना, तोपर्यंत करून बघा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.